नमस्कार मित्रांनो. पोस्टाच्या 44,228 जागा निघाल्यात. 10वी पासवर कुठलीही तुमची फिजिकल होणार नाही किंवा लेखी परीक्षा होणार नाही. फक्त तुमच्या 10वीच्या टक्केवारी तुमची मेरिट लागल्या जाईल. तर फॉर्म कसा भरायचा ते फॉर्म तुम्ही घर बसल्या भरू शकता तुमच्या फोनवरून. कुठल्याही नेट कॅफेवर जायची गरज नाही. तर फॉर्म कसा भरायचा चला तर सांगतो. तुमच्या फोनचं गूगल ओपन करायचं, वर सर्च करायचं इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन. त्याच्यावर क्लिक करायचं. जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर एक तुमच्यासमोर पेज खुलून येईल. आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. स्टेज 1. सगळ्यात वरी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो. ते OTP टाकून तुमचा मोबाईल व्हेरीफाय करायचा नंबर. त्याच्यानंतर खाली जीमेल टाकायचा. जीमेलवर पण एक OTP येतो. तुमचा जीमेल व्हेरीफाय करून घ्यायचा. OTP सबमिट करायचा. मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला. अशा प्रकारे जीमेल पण व्हेरीफाय झाला, बघू शकता. त्याच्या खालच्या रकान्यामध्ये तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं टाकायचं. त्याच्या खालच्या रकान्यात आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची खाल्ल्या रकान्यामध्ये. तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल जे काय असेल ते. त्यांच्यानंतर तुमची कास्ट जी काय असेल ते ST SC OBC. त्याच्यानंतर तुमचे राज्य निवडायचं. तुम्ही जेव्हा पास झाला ते 20वी सन निवडायचं 10वीला. कॅप्चा टाकून घ्यायचा. सबमिट बटन ओके करायचं. कॅप्चा झाल्यानंतर दुसरं पेज खुलून येईल. त्याच्यानंतर तिथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा. हँडिकॅप असेल तर येस करायचं, नाही तर नो करायचं खाल्ल्या रकान्यात. कुठं जॉब करत असेल तर येस करायचं, नाही तर खाली नो करायचं. 10वीला तुम्हाला जे जे भाषा होत्या त्या भाषा निवडायच्या. इंग्लिश, हिंदी, मराठी. तर नो करायचं. फोटो घ्यायचा 50 KB पर्यंत. खाल्ल्या रकान्यामध्ये तुमची सही घ्यायची 20 KB पर्यंत. सबमिट बटन ओके करायचं. अशा प्रकारे तुमची माहिती बघून घ्यायची व्यवस्थित एकदा. सबमिट करायच्या अगोदर, नसेल तर कॅन्सल करायचं. तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर येईल, ते लिहून घ्यायचा आहे किंवा फोटो काढून घ्यायचा त्याचा. कंटिन्यू अप्लाय करायचं. त्याच्यानंतर तुमचं टाकायचं महाराष्ट्र राज्य निवडून सबमिट अप्लाय करायचं. ओके करायचं. वरी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, ते OTP टाकायचा. नेक्स्ट करायचं. मार्क तुमचे 10वीचे मार्क टाकून घ्यायचे विषयानुसार.
सायन्सला किती होते. सेकंड लँग्वेज इंग्लिश घ्यायचं, फर्स्ट लँग्वेज मराठी घ्यायचं आणि थर्ड लँग्वेज हिंदी घ्यायचं. कंटिन्यू. जर एस सी कास्टमध्ये असाल तर तुम्हाला पेमेंट करण्याची गरज नाही, डायरेक्ट तुमचा फॉर्म सबमिट होऊन जातो. डिव्हिजन निवडायचं, तुम्हाला कोणत्या ह्याच्यात टाकायचं डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचा आहे तर. मी चंद्रपूर निवडलं आहे. तुम्ही तुमच्या कास्टनुसार डिव्हिजन निवडू शकता. इथं प्रेफरन्स द्यायचे, कोणत्या गावाला तुमचा नंबर लागला पाहिजे, 1 2 3 असे. प्रिफरन्स देते वेळेस नीट बघायचं की तुमच्या कास्टला तिथं जागा आहेत का नाही आधी. इथं टिक करून घ्यायचं. सेव्ह अँड प्रोसिड्यूर ओके करायचं. बघू शकता ॲप्लिकेशन सबमिट झालं सक्सेसफुली. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.